हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण सर्वजण वाट बघतोय कॅपराऊंड सेकंडच्या सिलेक्शन लिस्टची. आणि आता आपण इथं जर आलो आहे आपल्या CET सेलच्या आपल्या ज्या वेबसाईट आहे आपली जी BSc नर्सिंगची, तर तिथं मुलांना दिसतं आहे की अजूनपर्यंत आपली जी लिस्ट आहे तर ती लिस्ट आलेली नाही. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहेत की ती लिस्ट कधी येणार आहे आणि याच्याबद्दल आलेली जी नवीन अपडेट आहे तर ती नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ह्या व्हिडिओमधून सांगत आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता आजचा व्हिडिओ बघू आणि आपण एकदा एक चेक करून बघू की आपली लिस्ट ही कधी येणार आहे आणि तिची इस्टिमेट डेट किंवा टाईम किती असणार आहे. तर मित्रांनो, जर आपण खाली जर स्क्रोल केलं आणि आपली जी एक्सटेन्शनची जी सेकंड नोटीस होती, तर आपण ह्या नोटीसला एकदा ओपन करू मित्रांनो. ज्यावेळेस आपण ह्या नोटीसला ओपन करतो आहे, तर नोटीसला ओपन केल्यानंतर आपण खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते 6 नंबर आणि 7 नंबरच्या टॉपिकवर मित्रांनो थोडं फोकस करा. ऑनलाईन प्रेफरन्स अँड चॉईस फिलिंग प्रोसेस बाय एलिजिबल कॅन्डिडेट्स 22/8/2024 ते 25/8/2024. म्हणजे काय, 25/8/2024 म्हणजे 25 ऑगस्टला चॉईस फिलिंग चालू होती कॅपराऊंड फर्स्टची आणि कॅपराऊंड फर्स्टचा रिझल्ट कधी आला होता? 26/8/2024. म्हणजे मित्रांनो, 25/8/2024 आणि 26/8/2024 सरासरी 24 तासांचा फरक ह्या दोन गोष्टींमध्ये किंवा ह्या दोन ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या दोन ॲक्टिव्हिटीजमध्ये 24 तासांचा फरक आहे. आणि मित्रांनो, आपण जर बघितलं तर काल आपली 12:30 वाजता आपली चॉईस फिलिंगची प्रोसेस जी आहे तर ती चॉईस फिलिंगची प्रोसेस आपली काल 12:30 वाजता बंद झालेली आहे. आणि CET सेलने आपल्याला जे नोटीस पाठवली होती, आता आपण त्या नोटीसकडे जाऊया. आपण परत येतो आहे आपल्या CET सेलच्या वेबसाईटवर आणि आपण जी कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3चं जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल आपण मित्रांनो ओपन करू. तर मित्रांनो, या शेड्यूलमध्ये जर बघायचं झालं तर शेड्यूलमध्ये त्यांनी बघा कसं दिलेलं आहे की 1 सप्टेंबरला सीट मॅट्रिक्स येईल. त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स आणि चॉईस फिलिंग प्रोसेस जी आहे तर ती 1/9ला स्टार्ट होईल आणि 3/9पर्यंत दुपारी 12:30पर्यंत चालेल. जसं आपण काल बघितलं होतं की 12:30पर्यंत जी चॉईस फिलिंगची प्रोसेस होती, तर काल 12:30पर्यंत चॉईस फिलिंगची प्रोसेस चालू होती. त्यानंतर काय, डिक्लेरेशन ऑफ द सिलेक्शन लिस्ट फॉर कॅपराऊंड सेकंड ओनली फॉर BSc नर्सिंग. म्हणजे जी BSc नर्सिंगची जी कॅपराऊंड सेकंडची जी सिलेक्शन लिस्ट आहे, जी मेरिट लिस्ट आहे, तर ती 3/9/2024 रोजी येणार होती. 3/9चा त्यांनी कुठल्याही प्रकारचा टाईम तिथे मेन्शन केलेला नव्हता. आणि मित्रांनो, आता 3/9/2024 ही डेट पण एंड झालेली आहे, तो दिवस पण गेलेला आहे आणि अजूनपर्यंत पण कॅपराऊंड सेकंडची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट आलेली नाही. आणि आपण सर्वजण याचाच वाट बघत आहे की ती लिस्ट कधी येईल. तर मित्रांनो, जर आपण पहिल्या राऊंडसोबत ह्या राऊंडला जर कंपेअर केलं तर हा राऊंड खूप फास्ट प्रोसेसिंग चालू आहे आणि विद्यार्थी संख्या पण तेवढीच आहे, पहिल्या राऊंडला जेवढी होती तेवढीच. त्यानंतर नवीन कॉलेजेस पण वाढलेले आहेत, तर ती पण प्रोसेसिंग नवीन असणार आहे. त्यामुळे तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट यायला थोडासा वेळ हा लागूच शकतो. जर आपण पहिल्या लिस्टमध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये 25 तारखेला तुमची जी चॉईस फिलिंग होती तर ती रात्री 12 वाजता क्लोज झाली होती आणि 26 तारखेला मला वाटतं 26 तारखेला त्यांनी सांगितलं होतं की तुमची लिस्ट येईल, पण ती 26 तारखेला पण रात्री 12 नंतर लिस्ट आलेली होती. म्हणजे काय की पूर्ण 24 तासांचा गॅप ह्या दोन ॲक्टिव्हिटीमध्ये राहिलेला आहे. आणि ह्यावेळेस त्यांनी काय सांगितलं आहे की दुपारी 12:30 वाजता तुमची प्रोसेस संपेल आणि त्या दिवशी रात्री तुमची लगेच कॅपराऊंड सेकंडची लिस्ट येईल. तर मित्रांनो, 24 तास कुठे आणि 6 ते 7 तास कुठे, याला तुम्ही कंपेअर करा. विद्यार्थी संख्या पण तेवढीच आहे, सर्व्हर पण सेम आहे, कॉलेजेस पण सेम आहेत, उलटं एक्स्ट्रा कॉलेजेस वाढलेले आहेत. प्लस मागच्या वेळेस फक्त कॉलेज त्यांना द्यायचे होते, यावेळेस त्यांना रिटेन्शन काढायचे आहेत, त्यानंतर नो चॉईस काढायचे आहेत, बेटरमेंटचे विद्यार्थी काढायचे आहेत, त्यानंतर कॅन्सलेशनचे विद्यार्थी काढायचे आहेत, नॉट जॉईनचे विद्यार्थी काढायचे आहेत, असे भरपूर सगळे विद्यार्थी काढायचे आहेत. त्यानंतर रिझर्वेशन कोटावाले पण विद्यार्थी ह्या राऊंडमध्ये काढतात. तर मित्रांनो, मला फक्त एवढंच सांगायचं की जर मागच्या राऊंडसोबत जर कंपेअर केलं तर 24 तास लागतील आणि काल 12:30 वाजता लिस्ट आलेली काल 12:30 वाजता आपण चॉईस फिलिंग संपवलेली आहे. तर मित्रांनो, मला नाही वाटत की आज 12:30पर्यंत कुठल्याही प्रकारची लिस्ट येईल. आली तर चांगलंच आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघताय तरी पण तुम्ही तुमच्या CET सेलवर अपडेट राहणं हे तुमचं काम आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की आज
जर काल 12:30 वाजता जर चॉईस फिलिंग जर क्लोज जर झालेली आहे तर तुम्ही आज 12:30 नंतर जास्त अपडेट राहा, कारण की 24 तासानंतरच आपली जी सिलेक्शन लिस्ट असते तर ती सिलेक्शन लिस्ट आपल्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता ज्यावेळेस आपली सिलेक्शन लिस्ट येईल तर सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर 4 प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा 4 प्रकारचे फॅक्टर्स दिसतील. त्यामध्ये काही जणांना कॅन्सलेशन नॉट जॉईंट येईल, त्यानंतर काही जणांना रिटेन्शन येईल, त्यानंतर काही जणांना चॉईस नॉट अवेलेबल येईल आणि काही जणांना नो चॉईस येईल. तर हे चारही पण फॅक्टर्स काय आहेत आणि या चारही पण फॅक्टरचा काय मिनिंग असतो, तर याच्यावर आपण लिस्ट आल्यानंतर आपण लवकरात लवकर एक डिस्क्रिप्टेड व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला आत्तापासूनच अपडेट राहा आणि लिस्टमध्ये नाव येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण की चॉईस फिलिंग नंतर आलेली तुमची लिस्ट आणि आता लिस्टमध्ये आलेले हे 4 फॅक्टर्स भरपूर जणांना ते 4 फॅक्टर्स पूर्णपणे कन्फ्यूज करून टाकतील. नॉट जॉईंट आणि कॅन्सलेशन हा स्टेटस कधी येतो, चॉईस नॉट अवेलेबल कधी येतो आणि चॉईस नॉट अवेलेबल का आला, पुढच्या लिस्टमध्ये आता कसं कॉलेज भेटेल, तर याच्याविषयी पूर्णपणे डिस्क्रिप्टेड चर्चा आपण आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यानंतर आज आपण ही जी लिस्ट बघतोय तर या लिस्टसाठी भरपूर मुलांना चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स फिलिंग करता आलेली नाही. तर मित्रांनो, याचं एकमेव कारण म्हणजे मला भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या की सर आम्ही त्या कॉलेजला गेलोच नव्हतो आणि आम्ही त्या कॉलेजला न गेल्यामुळं काय झालं आहे की आम्हाला आत्ता चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल दाखवत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं 4 नंबरचा टॉपिक हा परत बघू शकता. फिजिकल जॉईनिंग अँड स्टेटस अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड फीज बाय DD अँड चेक. कॅन्डिडेट कॅन पे बाय चेक ऑन हॉलिडेज टू बी रिप्लेस विथ DD ऑन द नेक्स्ट वर्किंग डे. म्हणजे काय की ह्यावेळेस पण आता जी आपली कॅप राऊंडची जी लिस्ट येणार आहे किंवा आज सपोज 4 तारीख आहे तर आज 4 तारखेला काय आपली आज लिस्ट येईल दुपारी 12:30 नंतरच लिस्ट शक्यतो येईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की सिलेक्शन लेटर तुमचं डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं आहे तर तुम्हाला त्या कॉलेजला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. 8/9/2024 म्हणजे काय 8 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5:30 तुम्ही करू शकता. आणि ह्यावेळेस पण आता मित्रांनो, तुम्हाला याच्यात दाखवलं आहे की कॅप राऊंड 2ची लिस्ट 2ला येईल, 3 तारखेला येईल आणि 4 तारखेपासून तुमची फिजिकल जॉईनिंगची प्रोसेस स्टार्ट होईल. पण ॲक्च्युली असं झालेलं नाही आहे. आपली जी कॅप राऊंड सेकंडची जी लिस्ट आहे तर ती मित्रांनो आज 4 तारखेला येईल. त्यामुळे तुम्हाला पुढं हा दिवस वाढून भेटेल की नाही भेटेल असं CET सेलने अजून काहीही जाहीर केलेलं नाही आहे. त्यामुळे तुमची जी कॅप राऊंड सेकंडची जी प्रोसेस आहे तर याला पण खूप कमी दिवस आहेत. फॉर एक्झाम्पल आज 4 तारखेला जर लिस्ट जर आली तर तुमच्याकडं फक्त 5, 6, 7 आणि 8 4च दिवस बाकी राहतात. तर ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या कॉलेजवरून तुमचा DD चेक आणणं आहे, डॉक्युमेंट्स आणणं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं होतं अशांसाठी, आणि तो परत नवीन कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करणं पण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कमी दिवसामध्ये तुम्हाला खूप जास्त काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अपडेट राहिलं पाहिजे आणि ऑल द बेस्ट अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना कॅप राऊंड सेकंडमध्ये त्यांचं मनासारखं कॉलेज भेटेल. अजूनपर्यंत लिस्ट नाही आलेली, पण तुम्ही अपडेट राहा आणि लिस्ट येण्याची वाट बघा. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की कॅप राऊंड सेकंड कधी येईल. आणि अजून वरती जर आपण स्क्रोल करून व्हिडिओला जर बघितलं तर इथं त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल असं सांगितलं आहे. टेंटेटिव्ह म्हणजे हे फिक्स शेड्यूल नाही आहे. याच्यामध्ये टेंटेटिव्ह चेंजेस होऊ शकतात, काही थोडेफार चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे तारखांचे चेंजेस जरी झाली तरी त्याची अपडेट तुमच्यापर्यंत CET सेल नक्की पोहोचेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, त्यानंतर तुमच्या शंका असतील तर कमेंट्स करा, कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करण्याचं काम करा. धन्यवाद मित्रांनो.